अशी चवळीची आमटी तुम्ही कधी खाल्ली का? नाही ना? तर चला पटकन कुकरमध्ये होणारी चवळीची आमटी बनवूया. वाटण्यासाठी अगोदर खोबरं, लसूण, अद्रक आणि कढीपत्ता घेतला. तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर पण वापरू शकता. पटकन मिक्सरमधून दळून घेतलं. त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकलं, थोडासा हिंग टाकला आणि काही खडे मसाले टाकले, जसं की तेजपान, स्टार फूल, 2 लवंगा घेतल्या, 2 काळे मिरे घेतले, जिरे, मोहरी असं सगळं टाकून छान तडतडू दिलं. त्यानंतर लगेच मी यामध्ये कापलेला उभा किंवा बारीक कापून, दोन्ही पण कांदा चालेल, मी बारीक कापून कांदा घेतला आणि त्याला छान फ्राय करून घेतलं. कांदा फ्राय झाला की लगेच आपण जे वाटण बनवलं आहे ते टाकून घेतलं. वाटण पण अगदी छान फ्राय करून घ्यायचं, कारण आपण त्यामध्ये लसूण टाकलेला आहे, लसणाचा पूर्ण वास गेला पाहिजे. मग मी इथे सगळे बेसिक मसाले टाकून घेतले, जसे काळा मसाला, थोडीशी हळद आणि आपली लाल तिखट पावडर, आणि मी याच्यामध्ये धने पावडर आणखी ॲड केली होती, आणि छोले मसाला अजिबात विसरायचा नाही, त्याने ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते. किंवा तुम्ही पावभाजी मसाला सुद्धा टाकू शकता, किंवा मग मिसळ मसाला पण टाकू शकता, त्याने पण छान टेस्ट येते. मग मी इथे टमाटा टाकून अगदी तेल सोडेपर्यंत भाज्या सगळ्या फ्राय करून घेतल्या, आणि मग इथे आपली चवळी टाकली. मी ही चवळी अगोदर 4-5 तास भिजवून घेतली होती. चवळी टाकल्यानंतर प्रमाणानुसार पाणी आणि मीठ टाकलं, आणि कुकरच्या 3 ते 4 किंवा 4 ते 5 अशा शिट्ट्या होऊन देऊ शकता तुम्ही. किती भिजलेली आहे चवळी किंवा कशी भिजलेली आहे त्यावर ते डिपेंड आहे. आणि आपली चवळीची भाजी छानशी रेडी झालेली आहे. अगदी पटकन होते.